कधी कधी आपल्या घरातल्या केळी अशा नरम पडतात, मग त्या जबरदस्ती लवकर खाव्या लागतात. मग आपण त्याचा काय ज्यूस वगैरे करतो. तर ज्यूस वगैरे न करता काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात अशा केळी टाकून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेला आहे आणि तेवढीच 1 वाटी मी दूध घेतलेलं आहे. नंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये जाऊन त्याची चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम दळले होते, म्हणून मी त्याच्यामध्येच केळी टाकून घेतलेलं आहे. नंतर मी याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैदा हा थोडा थोडा टाकून अशा स्पूनच्या साहाय्याने भजींच्या पीठप्रमाणे भिजून घ्यायचा आहे आणि गुठळ्या होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. नंतर मी याच्यामध्ये थोडंसं तीळ घातलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये बडीशोप पण घालू शकतात, पण मी तीळ घातलेला आहे. तीळ घातल्यानंतर चांगले एकजीव करून परत त्याच्यामध्ये मी आपण भजींसाठी जो सोडा वापरतो ना, मी तो सोडा घातलेला आहे. परत एकजीव करून घ्यायचा आहे. नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि स्पूनच्या किंवा हाताच्या साहाय्याने भजे काढून घ्यायचे आहे. खायला खूप छान लागतात. ती करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.